मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। मी आलो आहे आज आपला नाशिकला आणि आज म्हणजे आम्ही चाललो आहे, म्हणजे आमचे मित्र आहे गाडीत बसलेले। आज चाललो आम्ही त्र्यंबकेश्वरला। आता म्हणजे इथं आलो आहे, गाडीत पेट्रोल भरतोय। अजून यश आकाश मी पाहतो आता बाकी सगळे गाडीत बसले। आम्ही म्हणजे इथे बाहेर आलेलो म्हणजे पेट्रोल भरून आता जाणार आहे त्र्यंबकेश्वरला। चला जाऊ त्र्यंबकेश्वरला। तुम्ही असं आपल्यासोबत शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघा। पण आपल्या यूट्यूब चॅनल काही नवीन असलेले लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असं आपले चांगले ब्लॉग बघायला भेटतील। चला जाऊ त्र्यंबकेश्वरला। चला अर्दोल, यश, आकाश आणि पार्थ आपल्यासोबत। आता आपण चाललोय त्र्यंबकेश्वरला। अरे लाईटच बंद केली डायरेक्ट। आला पाहिजे की नको, हो का? फुल कॅश बीस मस्त आहे। मित्रांनो, आता आम्ही म्हणजे त्र्यंबकेश्वरला आलेलो आहे। आता इथे म्हणजे गाडी पार्क करून आता आम्ही सगळे निघालेलो आहे। आता थोडं मंदिरात जाऊ आणि महादेवाचे दर्शन घेऊ। सकाळी लवकर उठलेलो निघालेलो। तिथे म्हणजे खूप थंडी विंडी आहे मस्त। म्हणजे त्र्यंबकेश्वरला आलो ते गाडी म्हणजे गाडी पार्क केलेली आम्ही, आता दर्शनासाठी चाललेलो आहे। ना कोण तू? यस फटकर आहे। अरे मी म्हणजे मंदिराच्या जवळ आलेलो आहे आणि आता आजूबाजूला म्हणजे पुन्हा मार्केट एरिया आहे। तर सकाळ आता म्हणजे मार्केट एरिया बंद आहे, म्हणजे सकाळी फक्त असं काय असे दुकानं ओपन आहे। आणि समोर तुम्ही बघू शकता मंदिर म्हणजे गेट आहे आणि पाठी तुम्ही म्हणजे समोर आपला ब्रह्मगिरी पर्वत बघू शकतात। चाललो महादेवाचं दर्शन घ्यायला। बघू आता किती टाईम लागतो, किती तास लागतात, गर्दी आहे की नाही मंदिरात। सकाळी आम्ही लवकरच निघालेलो 5ला, म्हणजे 6 वाजता आम्ही घरून निघालेलो। आता म्हणजे 7ला पोचलो, म्हणजे मावशीच्या घरापासून काय 1 तासावर त्र्यंबकेश्वर आहे। चला म्हणजे महादेवांचं दर्शन घेऊ। म्हणजे इथून आता लाईन लावायला आम्ही पुढे जाऊन सुरुवात करू। असं मार्केट आहे सुरू झालेलं पूर्ण। चला आता इथून मित्रांनो आम्ही म्हणजे आता इथून जातोय। आता आतमध्ये माहित नाही किती टाइम लागतो आपल्याला बघा। आता गर्दीत तर बोलताय की नाही अर्धा तास लागेल, ती बघू आता किती। त्या मिनिटाला वाचले असेल। चालू आत म्हणजे पूर्ण खाली आहे। हर महादेव, हर महादेव बघा पूर्ण खाली आहे। दुसरा सेक्शन पण पूर्ण खाली आहे। हर हर महादेव फट्या। जय शंभू। शार्दूल, हे शार्दूल, जय शंभू, जय शंभू ना। हर हर महादेव। इथून फक्त थोडे म्हणजे आपल्याला म्हणजे लोक दिसतात ते बघा। त्र्यंबकेश्वर महादेवाचे दर्शन घ्यायला। अरे जय शंभू, जय महाकाल, जय बोले। हा सेक्शन पण, तिसरा सेक्शन पण खाली आहे। काय रागत गर्दी नाही आज? भाई आलाय आपले पुढचे होणार नगरसेवक आले। तुम्ही जय बोले, जय महाकाल, जय महादेव, हर हर महादेव, जय शंभू, जय शंभू, जय शंभू। मित्रांनो इथे म्हणजे TV लावलेले, त्यातून आपल्या म्हणजे महादेवाचे दर्शन होतात।
बघा आता इथून म्हणजे लाईन सुरू झालेली आहे. लाईन सगळे लागलेले. जय महाराष्ट्र. इथून आम्ही आता इथे फुलं घेतलेली आहे. हे बघा समोर मंदिर. गाभाऱ्यात आलोय. जय महाकाल. जय किराम. जय हर महादेव. जय किरा. ओम साईराम. जय श्रीराम. आयलो आपण एकविरीला नाही पण इथे आलोय त्र्यंबकेश्वरला. आयलू आलो. यश फक्त केट्या लागू नको देऊ यावेळेस. बरे आवाज किती 17 केट्या लागून. 17 किती 12 विषय 17 केट्या कशा. केटी मध्ये पण केट्या लागतील. नको नको पास होऊ दे जेव्हा बस. बाकी काय नाही. पण केटी लागू पास होऊ दे जेव्हा बस. बाकी काय नाही पाहिजे. ऑल क्लिअर होऊ दे. हर महादेव. नंदी महाराज की जय. मित्रांनो आम्ही मंदिरात चाललोय. आरती सुरू आहे मंदिर. आपल्याला व्हिडिओ काढू देता की नाही इथे आतमध्ये म्हणजे आपल्या त्र्यंबकेश्वर महाराजांची पिंड आहे. दर्शन व्यवस्थित चांगलं झालं. म्हणजे बाहेर आलेलो आहे गाभाऱ्यामध्ये. थोडं थांबून नंतर परत जाऊ दुसरीकडे फिरायला. किती मोठे त्रिशूल आहे. बघा आपला त्र्यंबकेश्वर महाराजांचं मंदिर. आता बाहेर बघा किती मस्त दिसतंय. पूर्ण एकदम काळ्या दगडांचं आहे. तर म्हणजे मंदिराच्या बाहेर बघा कुंड आहे. म्हणजे पण आता आतमध्ये वाटतं जाऊ देत नाही. हे माहीत नाही. फक्त इथे पुजाऱ्यांनाच जाऊ देतं की इथे बॅरिकेड्स लावले. तुम्ही बघा कुंड बघा. आणि मंदिराच्या म्हणजे बाजूलाच ना म्हणजे ते आपल्या 2 पिंड आहे महादेवाच्या. म्हणजे अशी आतमध्ये पिंड नसते. म्हणजे इथे पण एक पिंड आहे. इथे म्हणजे तिघे देवांचं म्हणजे वास आहे. म्हणजे म्हणतात की ब्रह्मा विष्णू महेश सेम आतमध्ये जशी पिंड आहे ना तशी पण इथेच आहे. मित्रांनो इथं बघा म्हणजे जे आपण महादेवाचा म्हणजे अभिषेक करतो ना ते सगळं पाणी इथून येतं आहे इथं. आणि इथे बघू शकतात की म्हणजे इथे 2 असे पिंड आहे. आणि म्हणजे आतमध्ये बघा अशी इथे बाहेर 2 मिनिटं आणि आतमध्ये अशी पिंड आहे ना तशी इथे पण आहे. बघू शकतात 3 म्हणजे लिंग आहे त्र्यंबकेश्वरला. ब्रह्मा विष्णू महेश असे 3 लिंग आहे म्हणजे शिवलिंगमध्ये. आणि एक म्हणजे अख्ख्या जगामध्ये असं एक म्हणजे पिंड आहे तिथं असे 3 आहे बघू शकतात. आणि आतमध्ये पण असं म्हणजे सेम आहे आपलं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचं बघू शकता तुम्ही. म्हणजे बाहेर पण अशी पिंड आहे. आता म्हणजे इथं म्हणजे एक कुंड आहे तिथं आता आम्ही आलेलो आहे. इथं म्हणजे सगळी काल सर्पाची म्हणजे पूजा केली जाते. आणि पुढे म्हणजे बघू शकता आपला ब्रह्मगिरी पर्वत आहे. आणि इथं म्हणजे याच्यात ना कुंडमध्ये आंघोळ केल्यावर ना सगळे म्हणजे पाप नष्ट होतात. आणि इथं सगळं म्हणजे काल सर्पाची अख्ख्या इथे पूजा केली जाते. इथून आंघोळ करून काल सर्पाची पूजा केली जाते. आता आम्ही इथं आलेलो. आता इथं आम्ही म्हणजे दर्शन घेतलं. आम्ही परत चाललो आहे दुसरीकडे जाऊ परत. आम्ही महादेवांचं दर्शन घेऊन आम्ही इथं आलेलो. बघा
आणि ज्यांना म्हणजे असं वाईट आंघोळ करायचं त्यांनी असे वाईट कपडे घालावे लागतात बघा. तीर्थराज कुसावर्त कुंड. जय शंभू. हा शार्दूल जय बोले. जय शंभू. अरे आता आम्ही आलो आता गाडीच्या इथं. गाडी घेऊन आम्ही आलो आता गाडीच्या इथं. आता गाडी घेऊन जाऊ. मस्त दर्शन झालं. म्हणजे गर्दी भेटली नाही. आपलं 15-20 मिनिटात म्हणजे लवकर दर्शन झालं. तुम्ही बघितलं असं म्हणजे सगळं म्हणजे आज गर्दी होतीच नाही तर इथं पूर्ण 3-4 तास लागतात दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरला. पण आमचं लगेच दर्शन झालं. तर आता आम्ही म्हणजे घरी आलेलो आहे. आता फ्रेश थोडे म्हणजे झालेलो आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय.